आदरणीय श्री विनायक गोविलकर, श्री दिलीपराव क्षीरसागर, कैलास नाना साळुंके, श्री संजय पगारे, अशोक कापडिया, श्री दंडे आणि डॉक्टर चंद्रात्रे आणि त्याचबरोबर सनराज फाउंडेशनचे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि नाशिक रोड आणि नाशिकहून इथे आलेले बंधू भगिनी. मित्र, एखाद्या देशाकडे असलेली सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात मौल्यवान गोष्ट कुठली असं जर विचारलं तर कोणी म्हणेल की त्याच्याकडे असलेली संपत्ती, कोणी म्हणेल त्यांच्याकडे असलेली लष्करी शक्ती, कोणी म्हणेल त्यांचं मानव संसाधन, अशी वेगवेगळी उत्तरं येऊ शकतील. पण माझ्या मते देशाकडे असलेली सगळ्यात मौल्यवान गोष्ट म्हणजे त्या देशाची खरी ओळख. आणि ही ओळख आपल्याला मिळते आपल्या इतिहासातून. आणि इतिहासातलं सत्य जर पुसून टाकलं तर मग त्या देशाला आपलं सत्व आणि स्वत्व हे दोन्ही हरवून टाकावं लागतं. आणि एकदा हे आपण सत्व आणि स्वत्व हरवलं की एक बिनकणाचं लोळपांगळं आयुष्य त्या राष्ट्राच्या नशिबी येतं. आणि भारताच्या बाबतीत नेमकं हेच झालेलं आहे की भारताच्या इतिहासातलं सत्य पुसून टाकण्यात आलं आणि त्यामुळे देशाला एक न्यूनगंडांनी, अपराधित्वाच्या भावनेने ग्रासलं. भारताचा आत्मविश्वास, आत्मसन्मान हा नष्ट झाला आणि त्यामुळे आपल्या देशाचं जे नुकसान झालं त्याचं वर्णनही आपण करू शकत नाही. आणि म्हणून भारताची खरी ओळख काय आहे हे समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. ही ओळख लपवण्याची किंवा पुसून टाकण्याची गरज ब्रिटिशांना का पडली त्याचं अतिशय चांगलं विवेचन डॉक्टर गोविलकर यांनी आत्ता केलेलं आहे. त्याचा थोडक्यात मी उल्लेख करतो की ब्रिटिश लोक सगळ्यात पहिल्यांदा भारतात आले तेव्हा भारतीय संस्कृतीचं वैभव आणि प्राचीनता यांनी ते अक्षरशः दिपून गेले. संस्कृत भाषेचं सौंदर्य आणि त्या भाषेची प्राचीनता यांनी ते थक्क झाले आणि त्यांच्या हे लक्षात आलं की युरोपमधल्या बहुसंख्य भाषा या संस्कृतशी अतिशय सारख्या आणि त्यांच्यामध्ये प्रचंड साम्य आहे. कालिदासाच्या शाकुंतलचं भाषांतर इंग्रजीमध्ये झालं, मग जर्मनमध्ये झालं आणि त्यांनी संपूर्ण युरोपभर भारतीय साहित्याबद्दल एक प्रेम आणि आदर याची प्रचंड लाट निर्माण झाली. फार मोठा तत्त्वज्ञ होता व्हॉल्टेअर. त्यांनी असं म्हटलंय की द युरोपियन सिव्हिलायझेशन वॉज बॉर्न ऑन द बँक्स ऑफ द गँजेस, म्हणजे गंगा नदीच्या किनाऱ्यावर युरोपच्या संस्कृतीचा जन्म झाला असं त्यांनी तेव्हा म्हटलेलं होतं. पण हा जो प्रेम आणि हे जे प्रेम आणि हा जो आदर होता तो त्यांच्यासाठी अतिशय गैरसोयीचा ठरायला लागला जेव्हा त्यांना हे कळलं की आता आपण भारतावर प्रदीर्घ काळ राज्य करू शकणार आहोत. पहिल्यांदा ते आले ते व्यापार करण्यासाठी, पण नंतर त्यांची महत्वाकांक्षा राजकीय महत्वाकांक्षेकडे वळली आणि हा देश आता आपल्या साम्राज्याचा एक भाग बनेल हे त्यांच्या लक्षात आलं. आणि मग आपल्या गुलामांची संस्कृती आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे कसं मान्य करणार, हा फार मोठा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला. आणि त्यातून त्यांनी मार्ग काढायचा म्हणून भारताची खरी ओळख पुसून टाकायचं ठरवलं. आणि त्यासाठी त्यांनी 3 गोष्टी केल्या. पहिली गोष्ट म्हणजे डिनॅशनलाइज, म्हणजे जसं सरांनी सांगितलं की भारत हे एक राष्ट्र कधी नव्हतंच असं त्यांनी सांगितलं, आपल्याला पटवलं. आणि आजही आपल्या समाजात असे अनेक लोक आहेत की त्यांना हे खरं वाटतं की भारताचा एक राष्ट्र म्हणून जन्म ब्रिटिशांनी जेव्हा इथे येऊन सगळं राजकीयदृष्ट्या संपूर्ण देशाला एकत्र केलं तेव्हाच भारत एक राष्ट्र बनलं. हा अत्यंत चुकीचा समज आपल्याकडे रुजवण्यात आला. ते कसं चुकीचं आहे ते सुद्धा आता डॉक्टर गोविलकरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलं. कारण की भारत सांस्कृतिकदृष्ट्या हजारो वर्षापासून एक आहे आणि आपल्या राष्ट्रीयत्वाचा आधार हा सांस्कृतिक आहे, राजकीय नाही. दुसरी गोष्ट त्यांनी केली ती म्हणजे डिसोशलाइज, म्हणजे एक समाज म्हणून संस्कृतीच्या धाग्यांनी जोडला गेलेला एक समाज म्हणून आपलं अस्तित्व ते सुद्धा त्यांनी नाकारून टाकलं. त्याकरता त्यांनी आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत ह्या अत्यंत खोट्या सिद्धांताचा आधार घेतला आणि त्यांनी असं सांगितलं की संस्कृत भाषा ही श्रेष्ठ आहे. आम्ही आधी म्हटलं होतं ते बरोबर आहे, किंवा वैदिक संस्कृती ही सुद्धा महान आहे, पण ती तुम्ही निर्माण केलेली नाही,
तर ती पश्चिमेकडनं आलेल्या गोऱ्या लोकांनी निर्माण केलेली आहे. म्हणजे तुमच्याकडे जे काही मूल्यवान आहे ते तुमचं नाही, तर ते पश्चिमेकडनं आलेल्या गोऱ्या लोकांनीच तुम्हाला दिलेलं आहे. तुम्हाला विज्ञान, तत्वज्ञान, साहित्य, कला, काव्य याची ओळख झाली जेव्हा अलेक्झांडरचं ग्रीक आक्रमण भारतावर झालं, तेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळल्या. म्हणजे ते सुद्धा तुम्हाला पश्चिमेकडनं आलेल्या गोऱ्या लोकांनीच दिलेलं आहे. आणि आता पश्चिमेकडनं हे ब्रिटिश लोक आलेले आहेत, ते तुम्हाला रेल्वे, पोस्ट ऑफिस वगैरे सगळं देत आहेत, आधुनिकतेची ओळख करून देत आहेत. तर त्याचं तुम्ही स्वागतच केलं पाहिजे, त्याला विरोध करायचं काही कारण नाही. अशा पद्धतीने त्यांनी भारताची खरी ओळख अतिशय यशस्वीरित्या पुसून टाकली आणि एक अडाणी, अंधश्रद्ध, मागासलेला असा समाज, विषमतेवर आधारित, एक्सप्लॉयटेशनवर आधारित असा आपला समाज आहे, असं एक चित्र उभं केलं. आणि ते आपल्या लोकांनीही हे मान्य केलं. अजूनही हे मान्य करणारे अनेक मेकोले पुत्र, त्यांना मी असं म्हणतो, असे आपल्या समाजात आजही आहेत. पण मग खरं वास्तव काय आहे, भारताची खरी ओळख काय आहे, हे आपण अगदी थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करू. तर मी पुस्तकात अतिशय विस्ताराने दिलं, पण त्याचे काही पैलू मी आपल्यासमोर मांडतो. आपली पहिली खरी ओळख आहे भारत ही भाषा आणि संस्कृती यांची गंगोत्री आहे. संस्कृती आणि सभ्यता या गोष्टी सगळ्यात पहिल्यांदा भारतात निर्माण झाल्या आणि त्याची काही कारणं आहेत. ते भारतातच का निर्माण झाल्या, तर गेल्या 10 लाख वर्षांपासून भारत हा एक फूड सरप्लस प्रदेश आहे. म्हणजे अन्नधान्याची आपल्याकडे कधीच कमतरता पडली नाही. असं म्हटलं जातं की ॲग्रिकल्चरच्या दृष्टीने किंवा शेतीच्या दृष्टीने जगात 100 झोन्स आहेत आणि त्या प्रत्येक झोनमध्ये वेगळ्या प्रकारचं धान्य निर्माण होतं. म्हणजे काही झोनमध्ये भात निर्माण होतो, काही झोन्समध्ये गहू पिकतो, काही झोन्समध्ये सफरचंद, आणखीन स्ट्रॉबेरीज वगैरे पिकतात. अशा वेगवेगळ्या झोन्समध्ये वेगवेगळी पिकं आपण घेऊ शकतो. हे 100च्या 100 झोन्स भारतात उपस्थित आहेत. म्हणजे जगातली सगळी पिकं आपण भारतात घेऊ शकतो अशी जमीन आणि असं हवामान आणि इतकं वैविध्य आपल्याकडे आहे. तर त्यामुळे ही प्रचंड प्रमाणात सुबत्ता आपल्याकडे हजारो वर्षांपासून असल्यामुळे पहिल्यापासून आजच आपली लोकसंख्या जास्ती आहे असं नाही, तर गेली कित्येक वर्ष, हजारो वर्ष भारताची लोकसंख्या ही जगात नेहमीच सगळ्यात जास्ती राहिलेली आहे. कारण की इथलं वातावरण आणि इथली सुबत्ताच इतकी आहे की इथे लोक मोठ्या संख्येने राहिले. शेतीची आणखीन जनावरांना माणसाळवण्याची जी सुरुवात आहे ती सुद्धा सगळ्यात पहिल्यांदा भारतात झाली. भारताचा इतिहास आणि भारताचा आत्मसन्मान नष्ट करण्यासाठी ब्रिटिश आणि युरोपियन लोकांनी, ज्याला युरोसेंट्रिक पद्धत असं म्हणतात, त्यांनी असं सांगितलं की क्रॅडल ऑफ सिव्हिलायझेशन किंवा जिथे संस्कृतीचा जन्म झाला तो प्रदेश म्हणजे फर्टाईल क्रिसेंट किंवा ज्याला पश्चिम एशिया आणि मध्य एशिया असं आपण म्हणू. कारण की ज्यू आणि ख्रिश्चन हे दोन्ही धर्म तिथे पहिल्यांदा निर्माण झाले आणि त्यामुळे तेच संस्कृतीचं माहेरघर असेल आणि आहे असं म्हणून त्यांनी त्याचं प्रतिपादन केलं, तसं चित्रीकरण केलं आणि त्यांनी असं सांगितलं की शेतीची सुरुवात त्या भागात झाली. पण आता जे संशोधन झालं आहे त्याच्यावरून असं सिद्ध झालं आहे की त्यांच्या हजारो वर्ष आधी भारतात शेतीची सुरुवात झाली. कारण 1.5 लाख वर्षापूर्वीपासून 20,000 वर्षापूर्वीपर्यंत संपूर्ण जगात एक मोठं हिमयुग होतं आणि जगातल्या अनेक भागांमध्ये काही किलोमीटर जाडीचा बर्फ साचलेला होता. तेव्हा फक्त काही, ज्याला आपण दक्षिण गोलार्ध म्हणतो, म्हणजे आफ्रिका, भारत, साऊथ ईस्ट एशिया, आणखीन ऑस्ट्रेलिया, याच ठिकाणी लोक जास्ती संख्येने राहत होते. बाकी युरोप, उत्तर आशिया, पश्चिम आशिया या सगळ्या ठिकाणी, अमेरिका या खंडांमध्ये राहण्यासारखी परिस्थितीच नव्हती. असली तर अतिशय तुरळक विरळ लोकसंख्या होती आणि त्यामुळे शेतीची सुरुवात, शेती करण्यासारखी परिस्थिती भारतात असल्यामुळे आता नवीन संशोधन जे आलं आहे त्यानुसार असं लक्षात आलं, आधी ते सांगतात की 6,000-7,000 इसवी सन पूर्वमध्ये फर्टाईल क्रिसेंटमध्ये शेतीची सुरुवात झाली. पण नवीन संशोधन असं सांगतं, त्याचे पुरावे सापडलेले आहेत की 10,000, 11,000, 13,000 वर्षापूर्वी भारतात भात पिकवला जात होता आणि श्रीलंकेत
जे काही पुरावे सापडले त्यानुसार 16,000 17,000 वर्षापूर्वी तिथे पिकं घेतली जात होती आणि श्रीलंका तेव्हा भारताचाच भाग होता, कारण हिमयुग असल्यामुळे समुद्राची पातळी खाली गेलेली होती आणि सलग भूप्रदेश भारत आणि श्रीलंका यांना जोडत होता आणि तेव्हा श्रीलंका हा भारताचाच भाग होता. त्यामुळे हे संपूर्ण प्रदेशात उत्तर प्रदेशपासून श्रीलंकेपर्यंत शेतीची सुरुवात 10,000 वर्षापूर्वीच्या काळापासून झालेली आहे आणि फर्टाईल क्रिसेंट ज्याला आपण म्हणतो तिथे 6,000 7,000 वर्षापूर्वी ती झाली असं म्हटलं जातं. म्हणजे हजारो वर्षांचा फरक. भारताची शेती ही इतर कुठल्याही शेतीपेक्षा हजारो वर्ष पूर्वी सुरू झालेली आहे. तसंच गाई म्हशी यांना मांसळवण्याची जी क्रिया आहे ती सुद्धा भारतात सगळ्यात पूर्वी झाली, सगळ्यात आधी झाली आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात सुबत्ता भारतात निर्माण झाली. त्या सुबत्तेमुळे लोकसंख्या वाढली, त्याच्यामुळे एकमेकाशी होणारा संपर्क, एकमेकाशी होणारं कम्युनिकेशन वाढलं आणि त्यातूनच संस्कृतीचा जन्म झाला. अतिशय तुरळक लोक वस्ती असेल तर तिथे एकमेकाशी बोलणं, एकमेकाशी संभाषण हेच अशक्य आहे आणि त्यामुळे मग संस्कृती निर्माण होणं हे शक्यच नाही. भारतात संस्कृती निर्माण झाली, भारतात भाषा निर्माण झाल्या आणि भारतातल्या भाषा एक ज्याला इंडो युरोपियन लँग्वेजेस असं म्हटलं जातं. दक्षिणेला श्रीलंका ते युरोपच्या उत्तरेला आईसलंड एवढ्या विस्तीर्ण प्रदेशामध्ये ज्या भाषा बोलल्या जातात, बहुसंख्य भाषा एशियातल्या आणि युरोपमधल्या तर जवळपास सगळ्याच भाषा, 3 भाषा सोडून सगळ्या युरोपियन भाषा ह्या इंडो युरोपियन भाषा या गटात मोडतात आणि त्याची सुरुवात भारतात झाली आहे. याचे अतिशय ठोस पुरावे उपलब्ध आहेत, ते मी या पुस्तकात विस्ताराने दिलेत. त्याचा आत्ता पूर्ण सांगणं शक्य नाही कारण आपल्याकडे वेळ थोडा आहे. पण एशियातल्या बहुसंख्य भाषा, युरोपमधल्या बहुतेक सगळ्या भाषा या भारतात निर्माण झालेल्या आहेत आणि त्या म्हणून भाषेची गंगोत्री भारतीय आहे. तसंच ऑस्ट्रोनेशियन भाषा ज्याला म्हटलं जातं, म्हणजे इंडोनेशिया आणखीन मलेशिया या भाषाच्या भागात ज्या बोलल्या जातात त्याचंही मूळ स्थान भारतच आहे. पॉलिनेशियन बेटं ज्याला आपण म्हणतो, म्हणजे पॅसिफिक महासागरात जी बेटं आहेत, हवाई नाव तुम्ही ऐकलं असेल, अमेरिकेजवळ ते बेट आहे, ही सगळी पॉलिनेशियन बेटं, तिथली जी भाषा आहे पॉलिनेशियन बेटांमध्ये बोलली जाणारी भाषा, त्यांचं मूळ स्थान सुद्धा भारतच आहे. तसंच ऑस्ट्रो एशियाटिक भाषा असं त्याला म्हटलं जातं, म्हणजे व्हिएतनाम, कंबोडिया वगैरे सगळ्या दक्षिण पूर्व आशियामध्ये ज्या भाषा बोलल्या जातात त्याचंही मूळ स्थान भारतच आहे. त्यामुळे इतक्या विस्तीर्ण प्रदेशातल्या सगळ्या, म्हणजे आईसलंड, युरोपच्या उत्तरेला असलेला आईसलंड, त्याच्यापासून आणि पूर्वेला असलेला पॉलिनेशियन बेटं आणि साऊथ ईस्ट एशियाला असलेले व्हिएतनाम वगैरे सारखे प्रदेश, या सगळ्या प्रदेशात ज्या भाषा बोलल्या जातात त्यांचं मूळ भारतात आहे आणि म्हणून भारत ही भाषा आणि संस्कृतीची गंगोत्री आहे असं आपण निश्चित म्हणू शकतो. चीनमधली जी चीनी भाषा आहे ती भारतात निर्माण झालेली नाही, पण चीनी भाषेतले 35,000 शब्द हे संस्कृतपासून निर्माण झालेले आहेत आणि तसे उलटं मात्र दिसत नाही. चीनी भाषेतनं भारतीय भाषांनी काही शब्द घेतले असं दिसत नाही, पण चीनी भाषेने मात्र भारताकडनं 35,000 शब्द घेतलेले आहेत. म्हणजे पुन्हा हेच कळतं की भाषेचा प्रवाह हा भारतातून बाहेर गेलेला आहे, बाहेरून भारतात कधी आपल्याला घ्यायची वेळ आली नाही. मध्य आशिया ज्याला आपण म्हणतो, अफगाणिस्तान, इराण हे तर पूर्वी भारताचेच भाग होते. एक एक करून ते आपण आपल्यापासून तोडण्यात आले. मध्य आशिया ज्याला आपण म्हणतो, उझबेकिस्तान, किर्गिस्तान, कझाकस्तान, तुर्कमेनिस्तान, हा सगळा प्रदेश, तिथे ते शिवपूजक होते, ते गणपतीची पूजा करायचे. त्याच्यानंतर त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. हे सगळे प्रदेश जे आहेत ते सुद्धा भारताचाच भाग होते, एक्सटेंडेड भाग असं आपण म्हणूया, कारण की भारतवर्ष ज्याला आपण म्हणतो तो हिमालय ते समुद्र, पण ज्याला आपण जम्बूद्वीप म्हणतो किंवा भरतखंड म्हणतो, या प्रदेशात हा सगळा भूप्रदेश जो आहे मध्य एशियाचा त्याचाही समावेश त्याच्यामध्ये होत होता. युएन संघ हा जो चिनी प्रवासी आहे तो जेव्हा भारतात आला तेव्हा आत्ता ज्याला आपण तुर्कमेनिस्तान म्हणतो तिथे जेव्हा तो पोचला तेव्हा त्याने असं म्हटलंय की मला भारतीय संस्कृतीचा गंध तिथे येऊ लागला आणि मला असं वाटलं की भारताने आपले बाहू पसरून मला जवळ घेण्यासाठी आपले हात बाहू पसरलेले आहेत. तेव्हा तुर्कमेनिस्तान काय किंवा मध्य आशियाचा जो भाग आहे तो भारतच मानला जात होता, हे आपल्याला त्याच्यावरनं दिसून येतं. तसंच
टोलेमी नावाचा एक ग्रीक तत्त्वज्ञ होता. तो भारताचे दोन भाग त्यांनी कल्पलेले होते. एक म्हणजे इंडिया इंट्रा गँजम, म्हणजे गंगेच्या पश्चिमेला असलेला भारत, आणि इंडिया एक्स्ट्रा गँजम म्हणजे गंगेच्या पूर्वेला असलेला भारत. आणि गंगेच्या पूर्वेचा जो भारत आहे त्याची सीमा इंडोनेशियापर्यंत होती. टोलेमी इंडोनेशियापर्यंतचा सगळा प्रदेश हा भारतच आहे असं समजत होता. फक्त टोलेमी समजत होता असं नाही, तर 17व्या शतकाच्या सुरुवातीला 1600 साली 1601 साली ब्रिटन, नेदरलँड्स, डेन्मार्क, फ्रान्स या सगळ्या देशांनी आपल्या ईस्ट इंडिया कंपनीज सुरू केल्या भारताशी व्यापार करण्यासाठी. आणि त्या कंपनीचं कार्यक्षेत्र हे सुद्धा इंडोनेशियापर्यंत होतं, कारण की इंडोनेशियापर्यंतचा सगळा प्रदेश हा पूर्व भारत आहे असंच मानलं जात असे. त्याच्या इंडोनेशियाच्या पूर्वेचा जो समुद्र आहे तो भारताच्या पूर्वेचा समुद्र आहे असं तेव्हा सगळं जग समजत होतं. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की कास्पियन समुद्र, मध्य एशिया हे उत्तरेला आणखीन वायव्येला आणि दक्षिणेला आणखीन आग्नेयेला हा पूर्ण इंडोनेशियापर्यंतचा प्रदेश एवढा प्रचंड भारत तेव्हा पसरलेला होता. आणि या सगळ्या ठिकाणी भारतीय संस्कृतीची पदचिन्ह ही उमटलेली होती. विल्यम डार्लिंगपल म्हणून एक इतिहासकार आहेत, ते म्हणतात या सगळ्या प्रदेशाला ते म्हणतात इंडोस्फिअर. म्हणजे भारताचा प्रभाव जिथे पसरला, जिथे पडला, भारतीय संस्कृतीचा प्रभाव जिथे पडला त्याला इंडोस्फिअर असं म्हटलं जातं. आणि ते म्हणतात की दिस इज अ एम्पायर ऑफ आयडियाज. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, कारण की या सगळ्या प्रदेशात आपण सैन्य पाठवून, अत्याचार करून, हिंसा करून, कत्तली करून आपण ही सगळी राज्य जिंकून घेतली असं नाही, तर आपण आपल्या कल्पना तिकडे मांडल्या, आपली संस्कृती तिकडे मांडली आणि त्यातून ती माणसं सगळी आपल्याशी जोडली गेली आणि भारताचं प्रभाव क्षेत्र हे इतक्या विस्तीर्ण प्रदेशात पसरलं. आणि म्हणून आपण म्हणू शकतो की भाषा आणि संस्कृती यांचं माहेरघर भारत हेच आहे. ही झाली आपली पहिली ओळख. दुसरी अतिशय महत्त्वाची ओळख आपली अशी आहे की भारत हा जगातला पहिला ज्ञानाधिष्ठित समाज होता. ज्ञान हे आपल्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट भारतीय संस्कृतीतली आणि वैचारिक क्षेत्रातली जर कुठली असेल तर ज्ञानाची साधना. वेद हे आपल्या संस्कृतीचा आधार आहे आपल्याला माहिती आहे. आणि वेद हा शब्द ज्या धातूवरून निर्माण झाला तो धातू आहे विद, म्हणजे अर्थ जाणणे किंवा समजून घेणे. आणि म्हणूनच ज्ञान हा भारतीय संस्कृतीचा मूळ आधार आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो. आणि महत्त्वाची गोष्ट अशी की आपण ज्ञानाचे कप्पे कधी गेले नाहीत. मग अध्यात्म वेगळं आणि विज्ञान वेगळं असं आपण समजलं नाही. आपण आपल्या प्राचीन ऋषी जे होते त्यांना हे माहिती होतं की खरं अंतिम ज्ञान जर प्राप्त करायचं असेल तर आपली दृष्टी विश्वाच्या सीमेबरोबरच मनाच्या तळापर्यंतही पोचली पाहिजे. म्हणून आपले जे ऋषी होते ते शास्त्रज्ञ होते आणि तत्त्वज्ञ पण होते. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून अनेक आपण त्याला काय म्हणतो पटकन कोणालाही कळणार नाहीत, पटणार नाहीत अशा संकल्पना आपण निर्माण करू शकलो, कारण की तत्त्वज्ञान आणि विज्ञान या दोन्हीचा संगम आपण आपल्या ज्ञानामध्ये केलेला होता. काही गोष्टी आपण बघूया. विश्वाच्या निर्मितीची संकल्पना ही वेगळ्या संस्कृतींमध्ये काय होती असं जर आपण विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की भारताची वैचारिक झेप ही किती पुढे होती. तर ख्रिश्चन धर्म असं सांगतो की विश्वाची निर्मिती देवानी, ईश्वराने 6 दिवसात केली. पहिल्या दिवशी त्यांनी तारे निर्माण केले, मग दुसऱ्या दिवशी काय पृथ्वी निर्माण केली, मग तिसऱ्या दिवशी वनस्पती निर्माण केल्या, असं त्यांनी लिहून ठेवलं सगळं बायबलमध्ये. आणि 6 दिवस ते केल्यानंतर 7व्या दिवशी ईश्वराने आराम केला असं ते म्हणतात. इस्लाम धर्मसुद्धा तो सेमिटिक किंवा अब्राहमिक रिलिजन असल्यामुळे त्यांची सुद्धा विश्वाची संकल्पना ही साधारण अशीच आहे. फक्त हे म्हणतात की ईश्वराने रविवारी आराम केला, इस्लाम सांगतो की ईश्वराने शुक्रवारी आराम केला, एवढाच फरक. पण जेव्हा विश्वाची निर्मितीच झाली नव्हती तेव्हा रविवार आणि शुक्रवार कुठून आले हा प्रश्न मात्र त्यांच्याकडे कोणी विचारत नाही. तसंच सुमेरियन सभ्यता म्हणून म्हटलं जातं, त्याचं फार मोठं कौतुकही केलं जातं. कारण ज्या संस्कृती
संग्रहालयात जाऊन बसले आहेत त्याचं कौतुक करायला काही जड जात नाही पाश्चिमात्य लोकांना, पण भारतीय संस्कृती ही जिवंत असल्यामुळे ती मात्र गैरसोयीची ठरते आणि म्हणून भारताचं श्रेष्ठत्व हे सहजासहजी कोणी मान्य करत नाही. त्या सुमेरियन संस्कृतीमध्ये असं म्हटलं आहे की चिकण मातीपासून देवाने बाहुल्या निर्माण केल्या आणि त्यांच्यामध्ये जीव ओतून मग माणसं निर्माण केली. म्हणजे अशा बाळबोध संकल्पना अतिशय या विश्वाच्या निर्मितीच्या संकल्पना वेगवेगळ्या सभ्यतांमध्ये होत्या. याच्या तुलनेत तुम्ही भारताची आणि आपल्या हिंदू तत्त्वज्ञानातली विश्वाच्या निर्मितीची संकल्पना जर बघितली तर ऋग्वेदाच्या 10व्या मंडलात नासदीय सूक्त नावाचं एक सूक्त आहे आणि त्याच्या 7 ऋचा आहेत. त्या 7 ऋचांमध्ये विश्वाची निर्मिती कशी झाली याचं अतिशय सखोल वर्णन त्यांनी केलेलं आहे आणि आपण वाचलं त्यांनी पुस्तकात त्याचं व्यवस्थित विस्ताराने दिलं आहे. आपण जर वाचलं तर लक्षात येईल की आजच्या शास्त्रज्ञांनी जी बिग बँगची संकल्पना निर्माण केली आहे, तर बिग बँगमुळे विश्व निर्माण झालं हे जे आज आपलं सायन्स सांगतं, एक्झॅक्टली तेच वर्णन या नासदीय सूक्तामध्ये केलेलं आहे की पहिल्यांदा अस्तित्व पण नव्हतं आणि अस्तित्वाचा अभाव पण नव्हता, म्हणजे काहीच नव्हतं, नथिंगनेस ही जी संकल्पना आहे ती त्यांनी त्याच्यात मांडलेली आहे. आणि त्याच्यापासून ते म्हणतात की एक छोटंसं बीज फक्त तेव्हा होतं, जे आज बिग बँग थेअरी सांगते की सिंग्युलॅरिटी, म्हणजे ते पण हेच सांगतात की एक छोटंसं बीज तेव्हा होतं. आणि त्याच पद्धतीने वर्णन करून त्यांनी विश्व कसं निर्माण झालं हे सांगितलं. आणि शेवटी ते म्हणतात की हे कसं झालं आणि कोणी केलं कोण सांगू शकेल, कारण देवसुद्धा या विश्वाच्या निर्मितीनंतर आले. मग कदाचित ब्रह्मा सांगू शकेल का की ज्याने हे विश्व निर्माण केलं. तर ते त्यांनी शेवटी म्हटलंय की नाही, कदाचित तोही सांगू शकणार नाही. म्हणजे किती सखोल वर्णन आणि बुद्धीची किती प्रचंड मोठी झेप त्यांनी घेतली होती. आज वैज्ञानिक असं सांगतात की कुठलीही गोष्ट तुम्ही आंधळेपणाने मान्य करू नका, त्याच्याबद्दल प्रश्न विचारा, ती समजून घ्या आणि मग ती मान्य करा. हीच वृत्ती या नासदीय सूक्तामध्ये आपल्याला दिसते. वैज्ञानिक दृष्टी ज्याला आपण म्हणतो ती आपल्याला या नासदीय सूक्तामध्ये दिसते. इतकी प्रचंड मोठी आणि महान अशी विश्वाच्या निर्मितीची संकल्पना आपण केलेली होती. दुसरं आपण बघूया काळाची संकल्पना, टाईम, याचा आपल्याकडे काय विचार होता. तर एक तर आपली काळाची संकल्पना जी होती ती लिनियर नव्हती, म्हणजे भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ असे एका रेघेत जाणारा काळ आपल्याला मान्य नव्हता. आपण त्याला सायक्लिकल पद्धतीने बघायचो. ते पुनरपि जननम पुनरपि मरणम, विश्व निर्माण होतं, संपतं, पुन्हा निर्माण होतं. काळाची सायक्लिकल कन्सेप्ट ही आपल्याकडे होती. आणि आपल्याकडे एक कल्प म्हणजे एका विश्वाचं आयुष्य म्हणजे ब्रह्माची एक दिवस रात्र असं आपण म्हटलेलं आहे. आणि त्याचं मोजमाप 864 कोटी वर्ष इतकं होतं. मी इतकं विस्तीर्ण प्रचंड मोठी काळाची संकल्पना आपल्याकडे होती जी इतर कुठल्याही संस्कृतीत आपल्याला आढळत नाही. आणि अशी 100 वर्ष झाली की ब्रह्माचं आयुष्य संपतं, म्हणजे 311 ट्रिलियन वर्ष, म्हणजे जवळपास अनंततेकडे आपण पोचलेलो होतो. आणि हे झालं की दुसरा ब्रह्म जन्म घेतो असंही आपल्या याच्यात सांगितलेलं आहे. म्हणजे काळ हा अनंत आहे याची आपल्याला पूर्ण कल्पना होती. याच्या तुलनेत ख्रिश्चनिटीमध्ये असं सांगितलं आहे की विश्वाची निर्मिती इसवी सन पूर्व 4004 साली 23 ऑक्टोबरला झाली. आता जेव्हा विश्वाची निर्मिती झाली तेव्हा 23 ऑक्टोबर ही तारीख कशी काय होती हेही कोणी विचारत नाही. 864 कोटी आणि 311 ट्रिलियन वर्ष कुठे आणि हे 6000 वर्षापूर्वीचा जे काळ सांगतायत तो कुठे, इतका प्रचंड फरक, ज्ञान आणि अज्ञान याच्यातलाच हा फरक आहे असं आपण नक्की म्हणू शकतो. आपली संख्या प्रणाली जी आहे 0 ते 9 एवढ्या 10 आकड्यांमध्ये आपण कितीही मोठे आकडे आपण या संख्या प्रणालीने लिहू शकतो. याच्या तुलनेत जी रोमन संख्या प्रणाली जी होती युरोपमध्ये ती इतकी ब्रजड होती आणि इतकी अवघड होती की मोठ्या मोठ्या संख्या लिहिणंच अशक्य होतं. त्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकारचा त्याचा विचारही करता येत नव्हता. आणि त्यामुळे युरोपचा सगळ्या ज्ञानाचा जी प्रगती जी होती ती अतिशय कुंठित झालेली होती, कारण त्याच्याकडे संख्याच नव्हत्या, संख्या प्रणालीच नव्हती. आपल्या
पूर्वजांना मात्र एक शून्य लावला की 10 पट संख्या वाढते हे ज्ञात असल्यामुळे कितीही मोठ्या संख्यांचा विचार आपण तेव्हा करू शकत होतो. ऋग्वेदाच्या वाजसेनीय संहितेमध्ये मेधातिथी ऋषी यांनी 10⁻12 एवढ्या संख्या एकम दहम शतम अशा लिहिलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत. त्याच्यानंतर श्रीधर म्हणून दुसरे एक ऋषी होते, त्यांनी 10⁻17 इतक्या मोठ्या संख्या सांगितलेल्या आहेत. याच्या तुलनेत प्राचीन ग्रीसमध्ये, ग्रीस संस्कृती एक परत त्याचं खूप कौतुक होतं. प्राचीन ग्रीसमध्ये त्यांना ज्ञात, ग्रीक लोकांना ज्ञात असलेली सगळ्यात मोठी संख्या होती मिरियड. आणि मिरियड म्हणजे किती तर 10,000. म्हणजे इकडे परार्धापर्यंत आपण 10,000 कोटी 25,000 कोटीपर्यंत गेलो होतो आणि ग्रीक लोक मात्र 10,000च्या पुढे मोजमाप करू शकत नव्हते. हे ज्ञान आणि अज्ञान याच्यातलं फरक आहे. आणि ही होती आपली परंपरा, आपली ज्ञान परंपरा. आणि म्हणून भारत हा जगातला पहिला ज्ञानाधिष्ठित समाज होता असं आपण नक्कीच म्हणू शकतो. याच्या पुढे अनेक उदाहरणं आहेत खरं म्हणजे, पण आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून मी पुढच्या याच्याकडे जातो. त्याच्यात पुढचा पैलू आपला जो आहे तो आहे भारत ही जगातली पहिली आर्थिक महासत्ता होती. एक 5-10 मिनिटं वेळ आहे ना. असं म्हटलं जातं, जगात असा समज होता की भारतीय लोक हे फक्त आध्यात्मिक विचार करतात, स्पिरिच्युअलिटीचाच विचार करतात आणि या जगातलं जे जीवन आहे त्याच्याशी त्यांना काही फारसं घेणं देणं नसतं. आणि म्हणून भारताची जी गरिबी होती किंवा मागासलेपणा जो होता त्याचं खापर त्यांनी हिंदू धर्मावरती फोडलं. आणि अनेक जगातल्या इकॉनॉमिस्टनी असं लिहून ठेवलं की या लोकांना काही इंटरेस्ट नाही आहे म्हणून हा भारत असा गरीब आहे. पण 2003 साली अँगस मॅडिसन नावाच्या एका इकॉनॉमिस्टनी इसवी सन 1000 पासून इसवी सन 2000 पर्यंत, इसवी सन 1 पासून इसवी सन 2000 पर्यंत जगाचा आर्थिक इतिहास लिहिला. आणि त्यात तो सांगतो की इसवी सन 1000 पर्यंत जगाच्या GDPच्या 33% GDP हा भारताचा होता. आणि आपण जर बघितलं तर हिंदू धर्माचा संपूर्ण प्रभाव हा इसवी सन 1000 पर्यंतच होता. त्याच्यानंतर 12व्या शतकात 13व्या शतकात इस्लामची आक्रमणं सगळी सुरू झाली आणि नंतर इस्लामी राजवटी सुरू झाल्या, सल्तनत ज्याला म्हणतो आपण त्या सगळ्या राजवटी सुरू झाल्या. आणि मग हळूहळू भारताचा GDP खाली यायला लागला आणि ब्रिटिशांच्या काळात तर तो फार रसादावाला गेला. म्हणजे हिंदू धर्माला आपल्या गरिबीसाठी जबाबदार ठरवणं हे किती चुकीचं होतं हे त्या अँगस मॅडिसनच्या रिसर्चवरनं सिद्ध झालं. आणि हे उघडच आहे कारण की भारतीय तत्त्वज्ञानात आणि परंपरेमध्ये धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चारही पुरुषार्थांना इक्वल महत्त्व दिलेलं आहे, सारखं महत्त्व दिलेलं आहे. आर्थिक व्यवहार हा अतिशय हिरिरीने केला पाहिजे पण त्याला धर्माचं अधिष्ठान असलं पाहिजे असं अशी आपली परंपरा सांगते. आणि म्हणून जगातली पहिली आर्थिक महासत्ता भारतीय होती आणि त्याची काही वैशिष्ट्य होती. एक म्हणजे शेती. मी मगाशी सांगितलं की शेतीमध्ये आपल्याकडे प्रचंड समृद्धी आणि सुबत्ता होती आणि त्यामुळे आपण शेतीच्या मार्फत आर्थिक प्रगती खूप मोठ्या प्रमाणात केली. दुसरं व्यापार. प्राचीन भारतीय हे अत्यंत कुशल व्यापारी होते, अत्यंत कुशल दर्यावर्दी होते आणि समुद्राच्या मार्गाने त्यांनी संपूर्ण जगभर आपल्या व्यापाराचं जाळं निर्माण केलेलं होतं. सिंधू सरस्वती संस्कृती ज्याला आपण म्हणतो, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, त्यातले लोक हे फार कुशल व्यापारी होते. तेव्हाच्या ज्या प्राचीन सगळ्या संस्कृती होत्या, इजिप्शियन संस्कृती, सुमेरियन संस्कृती, या सगळ्या संस्कृतींमध्ये त्यांचा व्यापार खूप मोठ्या प्रमाणात चालत असे. आणि या सगळ्या ठिकाणी तेव्हा जगभर जी वजनमापं वापरली जायची ती भारतात तयार झालेली होती कारण की भारतीय व्यापाऱ्यांचं प्रभुत्व संपूर्ण जगातल्या व्यापारावर तेव्हाही होतं. तसंच रोमन संस्कृतीबरोबर भारताचा व्यापार इतक्या प्रचंड प्रमाणात होता की त्यांचा एक प्लिनी द एल्डर नावाचा एक सेनापती होता. त्यांनी असं म्हटलं होतं की भारतीय लोक आमच्याकडे माल पाठवतात आणि बदल्यात आमच्याकडनं काहीच घेत नाहीत, आमच्याकडनं फक्त सुवर्णमुद्रा घेतात आणि त्यामुळे आमच्याकडे सोनंच उरलेलं नाही. आणि खरोखर तेव्हा अशी परिस्थिती झाली होती की रोममध्ये सोनं आणि चांदी यांचा तुटवडा निर्माण झाला कारण की संपूर्ण या सोन्याचा ओघ भारताकडे तेव्हा वाहत होता. आणि वेस्पासियन नावाचा एक रोमन एम्परर होता,
त्यांनी काही काळ भारताच्या व्यापारावर बंदी घातली की हे शक्य नाही, आपल्याकडचं सोनं आणि चांदी सगळं संपून जातं. इतक्या प्रचंड प्रमाणात आपला व्यापार रोमन साम्राज्याशी होत होता आणि तो भारतासाठी फायदेशीर होता जास्ती, हे त्यातनं समजून घेतलं पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा मी घेतो, जगाचा इतिहास जर आपण बघितला तर तो फक्त हिंसा, कत्तली, बलात्कार, गुलामी यांनी भरलेला आहे. या सगळ्या वातावरणात, अराजकाच्या वातावरणात, हिंसेच्या वातावरणात एकच बेट असं होतं की जिथे सभ्यता, संस्कृती नांदत होती, आणि ते म्हणजे भारत. भारताच्या इतिहासात कधीही कारण नसताना हिंसा हा प्रकार आपल्याकडे कधीही झालेला नाही. आणि त्यामुळे दुसऱ्या महायुद्धानंतर युनोनी काही मानवी सभ्यतेची सर्वमान्य मूल्य अशी त्याची एक लिस्ट तयार केली आणि त्यांनी सांगितलं की ही मूल्य जी आहेत ती आता सगळ्या मानवी सभ्यतेने, संपूर्ण जगाने मान्य केली पाहिजेत. आणि त्यांचा असा समज आहे की या वेस्टर्न डेमोक्रेसीजमधनं ही मूल्य आलेली आहेत. ही मूल्य कुठली? तर विचार स्वातंत्र्य आणि उच्चार स्वातंत्र्य, सहिष्णुता आणि सर्वसमावेशकता, लोकशाही, कायद्याचे राज्य आणि पर्यावरणाचं रक्षण. आपण जर नीट बघितलं तर ही सगळी मूल्य, त्यांचा जन्म हा भारतातच झालेला आहे. विचार स्वातंत्र्य आणि उच्चार स्वातंत्र्य भारतात हजारो वर्षापासून जितकं अस्तित्वात होतं तितकं जगातल्या अनेक प्रदेशांमध्ये आज पण अस्तित्वात नाही असं आपण निश्चित सांगू शकतो. आता हाही मोठा विषय आहे, पण यातली 2-3 उदाहरणं देतो आणि मी थांबतो. विचार स्वातंत्र्याबद्दल आपण फक्त बोलूया. गीतेच्या 18व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात किंवा मी तुला एवढं सगळं समजावून सांगितलं तर तुला कळलं का, पटलं का? तर अर्जुन म्हणतो की हो. मग भगवान त्याला सांगतात की यथेच्छसी तथा करू, आता तुला वाटेल तर कर, तुला पटेल तर कर. मग ते असं सांगत नाहीत की माझं ऐकलं नाहीस तर तू नरकाच्या आगीत जायशील किंवा तुझी कातडी सोडली जाईल वगैरे असल्या कुठल्याही धमक्या देत नाहीत. ते त्याला म्हणतात तुला वाटेल तर कर. याला म्हणतात विचार स्वातंत्र्य. भगवान बुद्ध जेव्हा मृत्यूशय्येवर होते तेव्हा त्यांचे शिष्य सगळे हवालदिल झाले आणि रडायला लागले. तर भगवान बुद्धांनी त्यांना सल्ला दिला, अप्पदीपो भव, म्हणजे तुम्हीच तुमचे दीप बना, तुम्हीच तुमचा रस्ता शोधा. त्यांनी त्यांना कुठल्याही कमांडमेंट्स दिल्या नाहीत की ह्या कमांडमेंट्स तुम्ही फॉलो करा, मी सांगतो तेच ऐका, अशी कुठलीही जबरदस्ती, अशा कुठल्याही धमक्या भगवान बुद्धांनी दिल्या नाहीत. त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमचं दीपक बना, तुम्ही तुमचा रस्ता शोधा. आपली संस्कृती आपल्याला हेच सांगते. आपली संस्कृती आपल्याला बिलीव्हर व्हायला सांगत नाही. तुम्ही एका प्रेषितावर, एका ग्रंथावर विश्वास ठेवलाच पाहिजे ही जबरदस्ती आपल्या परंपरेत अजिबात नाही. आपली संस्कृती आपल्याला सीकर व्हायला सांगते. म्हणजे तुम्ही ज्ञानाचा शोध घ्या, तुम्ही मुक्तीचा शोध घ्या, आपला घ्या. म्हणजेच आपल्याला विचार स्वातंत्र्य आणि उच्चार स्वातंत्र्य हे आपल्या संस्कृतीने फार मोठ्या प्रमाणात दिलेलं आहे. सहिष्णुता आणि सर्वसमावेशकता हे तर आपल्याला कोणी शिकवण्याची गरजच नाही, कारण की वसुधैव कुटुंबकम हाच आपला विश्वास आहे, हेच आपलं तत्वज्ञान आहे. तर अशा अनेक पैलू आहेत की ज्याच्यातनं भारताची खरी ओळख काय आहे हे प्रस्थापित होतं. आणि आपण जर बघितलं की आज जगात जे सगळीकडे प्रचंड प्रमाणात अस्थैर्य निर्माण झालेलं आहे, अराजक निर्माण झालेलं आहे, त्याच्यातनं जर मानवी सभ्यतेला बाहेर पडायचं असेल तर त्याला ह्या भारतीय तत्वज्ञानाचा, भारतीय विचाराचाच आधार घेतला पाहिजे. आणि हीच भारताची खरी ओळख आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि हे आपण जोपर्यंत समजून घेत नाही तोपर्यंत आपण खऱ्या आत्मविश्वासाने आणि खऱ्या निर्धाराने उभं राहू शकणार नाही. आणि आपलं जे निसर्गदत्त आपलं स्थान आहे, ऐतिहासिक जे स्थान आहे ते आपण प्राप्त करू शकणार नाही. आणि म्हणूनच माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की हा आपली खरी ओळख समजून घ्या, ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोचवूया आणि देशाला जागृत करूया. एवढं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.